दिल्ली स्फोटातील दहशतवादी डॉक्टर मुझम्मिलच्या घरात मिळालेल्या डायरीत दहशतवादी कटाची माहिती पोलिसांना मिळाली। डायरी आणि नोटबुक पोलिसांनी ताब्यात घेतली। दहशतवादी कटाची अनेक दिवसांपासून आखणी सुरू होती। डॉक्टर उमर आणि डॉक्टर मुझम्मिलच्या डायरीतून कटाबाबतच्या अनेक गोष्टी समोर आल्या। डॉक्टर उमरच्या घर क्रमांक 4 आणि मुझम्मिलच्या घर क्रमांक 13 मधून डायरी मिळाली। 360 किलो स्फोटकं मिळालेलं ठिकाण डॉक्टर मुझम्मिलच्या घरापासून 300 मीटर अंतरावर आहे। डायरी आणि नोटबुकमध्ये कोडवर्डचा वापर केल्याची माहिती आहे। डायरीमध्ये 8 ते 12 तारखेपर्यंतच्या प्लॅनिंगचा उल्लेख आहे। डायरीत 25 जणांची नावं मिळाली, त्यापैकी बहुतांश जण हे जम्मू काश्मीर आणि फरीदाबादचे असल्याची माहिती आहे। दिल्ली बॉम्बस्फोटासंबंधी मोठी माहिती समोर आली। डॉक्टर दहशतवाद्यांनी सेशन नावाचं ॲप्लिकेशन तयार केलं होतं। सेशन ॲप्लिकेशनच्या माध्यमातून हे डॉक्टर दहशतवादी एकमेकांच्या संपर्कात होते। उमर नबी आणि मुझम्मिल हे सेशन ॲपचा वापर करत होते। सेशन ॲप अनक्रिप्टेड होतं, त्यासाठी मोबाईल नंबरची गरज नव्हती। सेशन ॲपवरच्या चॅटचा डेटाही सेव्ह होत नाही अशी माहिती आहे। दोन्ही आरोपी अबू उकासा या खोट्या नावाच्या तुर्कीच्या हँडलरच्या संपर्कात होते अशी माहिती आहे। 2022ला जैश ए मोहम्मदच्या हँडलरला उमरसोबत भेटल्याची माहिती डॉक्टर मुझम्मिलनं दिली। उमर आणि मुझम्मिल हँडलरला भेटले तेव्हा अबू उकासा देखील तिथे हजर होता अशी माहिती आहे। सुरक्षा संस्थांना चुकवण्यासाठी दहशतवाद्यांकडून तुर्कीचा वापर करण्यात आला। दिल्लीच्या दहशतवादी हल्ल्यातील आणखी एका जखमीचा मृत्यू झाला। दिल्ली दहशतवादी हल्ल्यातील मृतांचा आकडा 13 वर पोहोचलाय, तर तिघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे। फरीदाबाद मॉडेलमधील डॉक्टर आदिलचं काश्मीरमधील लग्न सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर आहे। आदिलच्या काश्मीरमधील लग्नाला शेकडो वऱ्हाडी उपस्थित होते। लग्नाला आलेले वऱ्हाडी यंत्रणांच्या रडारवर आहेत। लग्नाला सहारनपूरच्या रुग्णालयातील अनेक डॉक्टरही उपस्थित होते। लग्नातले काश्मीरमधले वऱ्हाडी रुग्णालयाचे स्टाफ मेंबरचीही चौकशी केली जाणार आहे। यंत्रणांनी वऱ्हाडींची यादीच तयार करत चौकशीला सुरुवात केली आहे। दिल्ली बॉम्बस्फोट तपासातली आणखी एक मोठी अपडेट। एकूण 4 शहरात स्फोट घडवण्याचा कट होता। 8 संशयित दहशतवाद्यांनी हा कट आखला होता। 4 शहरांमध्ये एकाच वेळी स्फोट घडवण्याचा त्यांचा मनसुबा होता। 2-2 दहशतवाद्यांचे 4 ग्रुप हे तयार करण्यात आले होते। प्रत्येक ग्रुपकडे आयडी स्फोटकं ठेवली जाणार होती। 8ही दहशतवाद्यांचं नेटवर्क आणि कारवायांचा वेगानं तपास सुरू आहे। आणि प्रजासत्ताक दिनी लाल किल्ला उडवण्याचा मोठा कट होता अशी माहिती समोर येते। मुझम्मिलच्या फोनच्या तपासातून अनेक धक्कादायक माहिती समोर आली आहे। मुझम्मिलनं याच वर्षी जानेवारीत लाल किल्ला परिसरात अनेकदा पाहणी केली। मुझम्मिलसह त्याचा साथीदार डॉक्टर उमर नबीही उपस्थित होता। या दोघांनी लाल किल्ल्याच्या अनेकदा फेऱ्या मारून तिथली सुरक्षा व्यवस्था पाहून घेतली। 26 जानेवारीला लाल किल्ला उडवून देण्यासाठी त्यांनी रेकीही केली होती, मात्र त्यावेळी लाल किल्ल्यावरून कडेकोट बंदोबस्तामुळे त्यांचा प्रयत्न फोल गेला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।